morning, sir. Very good morning. In last lecture, we solved a practical example on conversion of partnership. That is example number 7. We are solved. In today's lecture, we are going to solve a third example, practical example number 3 on conversion of partnership into a limited company. So in last lecture, we discussed the steps which we are followed for solving the example. So step number 1, read example. Step number 2, transfer balance sheet to which account? Which account we transfer the balance sheet? Realization account. Step 3, recording of PC, that is purchase consideration. So we all know that purchase consideration we are recorded in a two form. So first, that is need to record PC receivable and need to record PC received. म्हणजे आपल्याला परचेस कन्सिडरेशन लिहायचं आहे आणि परचेस कन्सिडरेशन मिळालं, या दोन गोष्टी स्टेप नंबर 3 मध्ये काय कराव्या लागतात? रेकॉर्ड कराव्या लागतात. स्टेप 4, need to solve the adjustment on assets and liabilities not taken over by the company. म्हणजे एखादी ऍसेट एखादी लायबिलिटी कंपनीने घेतली नसेल तर मी ती स्टेप नंबर 4 मध्ये काय करेल? सॉल्व करेल. दॅट इज कॉल्ड assets and liabilities not taken over by company limited. What it is? So we discussed three situations. That is, the asset is taken over by any one of the partner, the assets is sold, and the asset we are distributed among the partners as per their profit and loss sharing ratio. Similar situations we are discussed about liability. After that, step 5, that is to close the realization account. कोणता अकाउंट बंद करा? रिअलायझेशन. इथं मला काय मिळेल? दोन्ही पैकी एक मिळेल, एक प्रॉफिट किंवा लॉस. हा जाणार कुठं? प्रॉफिट झाला तरी जाणार पार्टनर्स कॅपिटलला, बरोबर. लॉस जरी झाला तरी मला तुम्हाला द्यावा लागणार आहे पार्टनर्सला. गॉट इट. अँड लास्ट स्टेप, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, 6th स्टेप, टू कॅल्क्युलेट फायनल क्लेम. काय कॅल्क्युलेट करा? फायनल क्लेम. दैट फाइनल क्लेम we are calculated to distribute the purchase price receivable from the company to the partners. म्हणजे जे परचेस कन्सिडरेशन आपल्याला मिळालेलं आहे ते परचेस कन्सिडरेशन मी काय करणार आहे? पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. तो हे डिस्ट्रीब्यूट कसं करायचं? तर यासाठी मला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट फाइनल क्लेम. आता हा कसा करायचा? तर इन लास्ट लेक्चर we also discussed, we also solved a one example on calculation of final claim and distribution of amount of purchase consideration received from company limited. But now here again that steps we are followed for the example number 3. Here read the example carefully. What is given to us? It is very important. So following is the balance sheet of Amir, Salman and Shah Rukh. Amir, Salman and Shah Rukh, who were partners in a partnership sharing profits and losses in the ratio of 3:2:1 respectively. म्हणजे आमिर, सलमान आणि शाहरुख असे 3 पार्टनर्स पार्टनरशिप मध्ये आहेत आणि त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो देखील आपल्याला दिलेला आहे. पुढे दिलेली बॅलन्स शीट ऑन विच डेट द बॅलन्स शीट ॲज ऑन 31st of March 2023 इज गिवन टू अस. रीड लायबिलिटी साइड फर्स्ट. एस बॅलन्स शीट रीड करत असताना कोणतीही एक बाजू रीड करा. मग मी म्हटलं की आपण लायबिलिटी पासून सुरुवात करूया. बघूया यात किती लायबिलिटीज आहेत, त्यात रिझर्व आहेत का, त्यात प्रॉफिट आहे का. ठीक आहे. सो हियर फर्स्ट दॅट इज ऑन लायबिलिटी साइड. व्हॉट इज गिवन टू अस? कॅपिटल अकाउंट इज गिवन टू अस. कॅपिटल ऑफ आमिर, सलमान अँड शाहरुख अमाउंटिंग टू रुपीज 48,000, 32,000, 16,000 रिस्पेक्टिव्हली. कसे आहे? तर रिस्पेक्टिव्हली दिले म्हणजे आमिरचं कॅपिटल जे आहे ते 48,40,000 आहे, सलमानचं कॅपिटल जे आहे ते 32,000 आहे, शाहरुखचं कॅपिटल 16,000 आहे. पुढे दिलेला आहे सनरी क्रेडिटर्स 18,000. काय दिले? सनरी क्रेडिटर्स. आणि नेक्स्ट आहे जनरल रिझर्व 18,000. दोन्ही बाजूंची बेरीज केली तर 1,32,000 म्हणजे लायबिलिटी साइडची 1,32,000 आहे. आता रीड करूयात ऍसेट्स. बघूयात ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी आहे, बरोबर. आता यात पाहिलं तर फक्त एकच लायबिलिटी आहे. कोणती? सनरी क्रेडिटर्स, बरोबर. काय? नाउ रीड द ऍडिशनल, रीड द ऍसेट्स ओके. दॅट इज प्लांट अँड मशिनरी 40,000, फर्निचर 20,000, स्टॉक 30,000,
debtors 36,000, cash at bank rupees 6,000. When the total of asset side is equal to 1,32,000, it means that assets is equal to liabilities. पुढे इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, additional information is given to us. What is given to us? The partners are decided to convert their firm into a company limited called as MS Traders Limited. म्हणजे पार्टनरने डिसाइड केलं की आता आपली फर्म काय करूया, कन्वर्ट करूया कशामध्ये, कंपनी लिमिटेड मध्ये. आता कंपनी लिमिटेड मध्ये कन्वर्ट करताना त्यांनी त्या कंपनीचं नाव डिसाइड केलं. काय कंपनीचं नाव आहे? MS Traders Limited. आता पुढे सांगितलं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणले बघा, MS Traders Limited इथून पुढे बघा, took over all assets and liabilities of the firm except cash at bank. म्हणजे जी नवीन कंपनी यांनी सुरू केली त्या नवीन कंपनीनं फर्मच्या सगळ्या लायबिलिटीज घेतल्या, सगळ्या ऍसेट देखील घेतल्या. कोणती ऍसेट सोडून? कोणती ऍसेट घेतली नाही, एक्सेप्ट. हे बघ, EXCEPT, एक्सेप्ट म्हणजे सोडून. कोणती ऍसेट सोडून? कॅश ऍट अ बँक ही ऍसेट सोडून बाकी सगळ्या ऍसेट्स या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहेत, टेक ओव्हर केलेल्या आहेत. काय अडचण नाही. पुढे जाऊ. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू रुपीज किती झाले? 1800. नेक्स्ट दिलेला आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा त्या दोन इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्या की MS ट्रेडर्स जे आहेत त्यांनी फर्मच्या सगळ्या लायबिलिटीज घेतल्या, सगळ्या ऍसेट घेतल्या, कॅश आणि बँक बॅलन्स सोडून. बरोबर. दुसरी ऍडजस्टमेंट अशी सांगितली की रिअलायझेशनला खर्च किती होतो, दॅट इज कॉल्ड रिअलायझेशन एक्सपेन्सेस. त्याला काय म्हणतो आपण? रिअलायझेशन एक्सपेन्सेस. किती रुपये झालाय तो? 1800 रुपये. बरोबर. पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली त्यांनी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. that information is regarding the purchase consideration. कशाच्या संदर्भात आहे? तर purchase price paid by the MS traders to the partnership firm. काय सांगितलं बघा, purchase price is given in the forms of 8,000 equity shares of Britain each and rupees 20,000 in cash. So we require to calculate purchase consideration by which method? Which method? Which method? Net payment मेथड. म्हणजे परचेस कन्सिडरेशन आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की कंपनी काय करते, MS ट्रेडर्स लिमिटेड तुम्हाला काय करताय, 8,000 इक्विटी शेअर्स 10 रुपयाप्रमाणे देत आहे आणि 20,000 कॅश मध्ये. मग परचेस कन्सिडरेशन किती होईल आपला? किती होईल? 8,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाइड बाय 10, कारण एका शेअरची किंमत किती आहे? 10 रुपये आहे. मग 8,000 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 80,000 plus 20,000 in cash. It means that the purchase price paid by company limited to a partnership firm is rupees 1 lakh. किती असणार आहे? 1 लाख असणार. समजलं? आता ही कशी कोणती मेथड आहे आपल्याला पीसी काढायचं आहे? नेट पेमेंट मेथड. मी काय म्हणतो, नेट पेमेंट मेथड मध्ये काय करावं लागतं? ऍग्रीगेट टोटल ऑफ द परचेस प्राइस पेड बाय द कंपनी लिमिटेड टू द पार्टनरशिप फर्म. सो ऍग्रीगेट टोटल जे काही आपल्याला कंपनी लिमिटेड देईल त्या सर्वांची बेरीज म्हणजे माझा काय असणार आहे? परचेस प्राइस असेल, परचेस कन्सिडरेशन असेल. आता याच्यावर काय सांगितलं आपल्याला? यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये काय तयार करा? लेजर अकाउंट्स तयार करा. पहिल्यांदा आपल्याला लिहून घ्यावे लागतील किती लेजर अकाउंट तयार होतील. फर्स्ट अकाउंट आपल्याला माहिती आहे. पहिला आपलं कोणतं अकाउंट तयार होतं? रिअलायझेशन अकाउंट. दॅट अकाउंट वी आर प्रिपेअर्ड फॉर हाऊ मेनी लाईन्स? किती ओळींचं असावं? 10 to 12 लाईन्स. नेक्स्ट दॅट इज रिअलायझेशन झाल्यानंतर कोणता असेल? आता कोणती कंपनी आहे नवीन? MS ट्रेडर्स लिमिटेड अकाउंट तयार करावं लागेल. That account we are prepared for how many lines? 6 lines. Next two accounts we are prepared based on information given to us in adjustment method. That is MS Trader company gives us A shares and cash, so we prepare only two accounts. That is equity shares account for how many lines? 6 lines. Because 3 partners are given to us. किती पार्टनर आहेत या? 3 पार्टनर आहेत. बरोबर. मग 3 पार्टनर म्हणजे 6 वेळेस. चौथं अकाउंट आपल्याला तयार होईल. सांगा आणखी कशात देणार आहे पैसे? तर कॅश मध्ये. कॅश अकाउंट तयार करावं लागेल. ते देखील माझं प्रिपेअर होईल. किती वेळेचं? 6. आणि शेवटचं अकाउंट मला तयार करावं लागेल ते. The last account we are prepared. That account is called partnership. Absolutely right. Last account, partners capital account.
So that account we are prepared for 6 lines. So how is sufficient? Okay. So that account is prepared to settle the final claim of partners. कारण आता 1 एप्रिल 2023 पासून तुमच्या कंपनीचा व्यवसाय चालू आहे. कुणाचा चालू झालाय? कंपनीचा. मग या तारखेला तुम्हाला फर्म काय केली पाहिजे? क्लोज केली, बंद केली पाहिजे. फर्म बंद होईल. फर्मचा बिझनेस कंटिन्यू कोण करणार आहे आता? कोण करणार आहे? MS ट्रेडर्स लिमिटेड. ओके. बाकी नाउ प्रिपेयर लेजर अकाउंट. एग्जांपल आहे सर्वांकडे. एग्जांपल सर्वांकडे काय? चला प्रिपेअर करा इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर रिक्वायर्ड प्रिपेअर. कुणाच्या बुक्स मध्ये करतोय? इन दी बुक्स ऑफ फोर. पहिला अकाउंट कोणता आहे? रिअलायझेशन अकाउंट. ओके. सो वी ऑल नो दॅट दी फॉर्मॅट ऑफ लेजर अकाउंट. आपल्या सर्वांना लेजर अकाउंटचा फॉर्मॅट माहिती आहे ना? माहिती. चला किती ओळीचा असावा? Here we prepare. Debit, credit, particulars, rupees, particulars, rupees. Next account. पुढचा अकाउंट कोणता आहे? MS ट्रेडर्स अकाउंट ऑफ 6 lakhs. MS ट्रेडर्स अकाउंट. डेबिट, क्रेडिट. MS ट्रेडर्स अकाउंट. Particulars, rupees, particulars, rupees. MS trader का कौन है? Equity, equity shares का. Debit, credit. याच्यानंतर कोणता अकाउंट पडला? कॅश अकाउंट और 6 लाख लोन. किती ओळीचा असावा? 6 ओळीचा. कॅश अकाउंट, डेबिट, क्रेडिट. And last account we are prepared, that is partners capital. So how many partners are there? Three partners are there? 3 partners. First column we prepare. On debit side we prepare 4 columns, and on credit side we prepare similar columns. That is 4. First column particulars. Amir, Salman, Shahrukh. Again particulars. Amir, Salman and Shahrukh. Particulars. Amir, Salman, Shahrukh. ASS. Particulars. Amir, Salman, Shahrukh. Okay. Here, first step is over. Now we apply step number 2, that is transfer of balance sheet. कुठे ट्रान्सफर करायची? रिअलायझेशन. चला या काय काय द्यायचं आहे तर कॅपिटल अकाउंट मध्ये सांगा. कॅपिटल अकाउंट हे कॅपिटल बॅलन्सेस कुठे पाठवले पाहिजे? That capital balances we are required to transfer on the partner's capital account. Which side? Credit or debit side? On which side? Credit side. So here, by balance brought down. Amir capital 48,000. Amir's capital किती आहे? 42. Salman 32,000 and Shahrukh 16,000. 16,000 आहे. चला कॅपिटल पाठवलं. रीड करा पुढचा काय आहे? चला कॅपिटल पाठवून दिलं. आता आहे सनरी क्रेडिटर्स. ही आपली काय आहे? व्हॉट इज इट? लायबिलिटी. वेअर वी ट्रान्सफर द लायबिलिटी ऑन which side? On the credit side of realization. Here by sundry creditors. Amount किती creditors? Amount of creditors rupees 80,000. किती आहे?
18,000 किती आहे 18,000 झालं. लायबिलिटी पाठवली. आता काय आहे रिझर्व असेल. रिझर्व सुद्धा किती रुपयाचा आहे चला. हा रिझर्व तुम्हाला द्यायला लागेल. रिझर्व मीन्स इट इज ए पार्ट ऑफ प्रॉफिट. ओके. मग हा प्रॉफिटचा पार्ट असेल तर हा रिझर्व मी कंपनीला देईन का. हा कोण देणार पार्टनर्स देणार. पार्टनर्सना वाटा. रिझर्व कसा वाटणार मी कसा डिस्ट्रीब्यूट होईल पार्टनर्सना रिझर्व ऍज पर देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व काय म्हटलं मी डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व्स. रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं असेल कसं वाटणार आणि रिझर्वची टोटल किती रुपये आहे 18,000 आणि प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो किती आहे. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो किती आहे तो 3:2:1. ओके 3:2:2. नाउ मेक द टोटल ऑफ रेशो 6 किती आला 6. मग Amir's share in reserve that is 18,000 multiplied by 3 divided by 6. Salman's share in reserve 18,000 multiplied by 2 divided by 6. And Shahruk's share in reserve that is 18,000 multiplied by 1 divided by 6. 9,000 6,000 3,000 and 3,000. आला का सांगा. हा रिझर्व आहे. रिझर्व कुठे जाणार पार्टनर्सच्या डेबिटला की क्रेडिटला कुठे जाईल. रिझर्व प्रॉफिट आहे म्हणजे ज्यानं कॅपिटल वाढलं पाहिजे म्हणजे कुठे जाणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइड बाय काय म्हणजे रिझर्व्स. ओके. आमिर शेअर आमिरचा किती आहे 9,000. सलमान शेअर 6,000 and Shahrukh share rupees 3,000. Done. So we transfer all liability side to their respective account. Now required to transfer assets to the respective account. सांगा assets किती आहेत land and machinery furniture stock आहे का. land and machinery furniture stock debtors. Now cash and bank balance येतात आता realization ला मग हा कुठे पोस्ट करायचा that balance where we post. हा बॅलन्स मला कुठे पोस्ट करावा लागेल कॅश अकाउंट काय केले का केले ना त्याचा ओपनिंग द्यावं. चला पहिल्यांदा आधी ऍसेट पाठवून सांगा. ऍसेट्स जातात कुठे रिअलायझेशनच्या डेबिटला 2 लँड अँड मशिनरी amount equal to rupees 40,000. We all know that in realization account we take into consideration which value we are taking into consideration book value. Next to furniture amount equal to rupees 20,000. Next to stock rupees 30,000. Next to debtors rupees 36,000. All assets were transferred except cash and bank balance. cash and bank मी पाठवलेला हा जाईल कुठं जेव्हा कंपनीने घेतलेला नाही तेव्हा कुठे गेला पाहिजे कॅश अकाउंटला. चला टू बॅलन्स ब्रॉट डाउन रुपीज 6,000. Done. Here step number 2 is over. Done. Balance sheet transfer done. Step number 2 is over. Now apply step number 3. Step number 3 काय आहे recording of PC. So that purchase consideration we are recorded in 2 stages. First, we are required to show the purchase price is receivable from company limited, and second, that is purchase price is received from company limited. So first record the purchase price is receivable from company limited. Entry will be MS Traders account debit to realization. काय म्हणतो मी MS Traders account debit to realization. या एंट्रीचं पोस्टिंग तर रिअलायझेशन अकाउंट ही तयार आहे MS ट्रेडर ही अकाउंट तयार आहे. सगळ्यात पहिल्यांदा पोस्टिंग जाईल MS ट्रेडर अकाउंटच्या डेबिटला 2 आणि रिअलायझेशन अकाउंट इनटू ब्रॅकेट काय आहे हा PC रिसिवेबल. पैसे येणार किती रुपये रुपीज 1 लाख. कसे काढले 1 लाख नेमकं काढून द्यायची गरज आहे का काढायची आवश्यकता आहे का. रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट 1 लाख रुपीज. सो हियर x इक्वल टू purchase consideration
is equal to, त्याला म्हणतो की calculation of purchase consideration. Now the MS traders gives us, or what they give to the partnership firm. So here first 8,000 equity shares. So here first a purchase price is paid by MS trader to partnership firm in the form of 8,000 equity shares of retainage and rupees 20,000 in cash. So here 8,000 equity shares of rupees 10 each. That is 8,000 multiplied by 10 is equal to 80,000. Second part, purchase price is paid in cash is equal to rupees 20,000, rupees 80,000. Now make the total, या दोघांची टोटल करा किती समजला का? got it? म्हणजे परचेस प्राइस रिसिवेबल दाखवताना मी किती रुपये दाखवणार 1 लाख. तर रिसीव्ड होताना मला काय दाखवलं पाहिजे? सेपरेट दाखवलं पाहिजे ना. सेपरेशन ऑफ परचेस प्राइस रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ इक्विटी शेअर्स अँड कॅश. चला मग पहिल्यांदा परचेस समजलं पीसी कसा त्याला म्हटलं जातं परचेस कन्सिडरेशन. काय आहे? परचेस कन्सिडरेशन रुपीज 1 लाख है ना. चला आता रेकॉर्ड करूया. नेक्स्ट कुठे रेकॉर्ड करूया? पहिल्यांदा रिसिवेबल एक झाला तर एमएस ट्रेडरच्या डेबिट आणि दुसरा कुठे होईल ऑन दी क्रेडिट साइड ऑफ रियलायझेशन अकाउंट बाय काय म्हणजे बाय एमएस ट्रेडर्स लिमिटेड अकाउंट अमाउंटिंग किती रुपये 1 लाख. काय म्हणणार याला मी पीसी ड्यू ऑर रिसिवेबल. पण पीसी ड्यू ऑर रिसिवेबल. तर एक स्टेज परचेस प्राइस रिसिवेबल दाखवू, लगेच काय दाखवा रिसिव्ड दाखवा. रिसिव्ड म्हणजे काय दाखवणार आता जे जे मिळाले कंपनीकडून त्याला डेबिट द्या. बरोबर. आणि हे कुणी दिले आपल्याला? कुठल्या रस्त्यावरच्या माणसाने दिलं? कुणी दिलं? परचेस प्राइस आपल्याला कोण देणार? कंपनी देणार आहे ना. पार्टनर्स कसे? So that purchase price is given by the company limited. जे जे आपल्या फर्मला मिळाले त्याला डेबिट, ज्याला दिलं त्याला क्रेडिट. बरोबर. एंट्री झाली त्याची रेकॉर्डिंग. काय म्हणजे काय येते फर्म मध्ये? इक्विटी शेअर्स येतात आणि कॅश. एंट्री होते इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. टू कुणी दिलं? एमएस ट्रेडर्स. बरोबर. माझी क्रेडिट बॅलन्स पोस्टिंग करतो ना आपण. जे एंट्री झाली काय? कॅश अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट टू एमएस ट्रेडर्स. मग इक्विटी शेअर आणि कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केलं पाहिजे. तू काय म्हणेल तिथं? एमएस ट्रेडर्स अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज. इथं अकाउंट जाताना प्लस करणार होता इक्विटी शेअर्स. सिमिलर इफेक्ट we need to given on which side? On which side? Debit side, that is to MS traders account. That is cash received in the form of purchase consideration is received in the form of cash amounting to rupees 20,000. एक इफेक्ट झाला इक्विटीच्या डेबिटला, कॅशच्या डेबिटला. दुसरा कुठे झाला पाहिजे आता? एमएस ट्रेडर्सच्या क्रेडिट साइडला. बाय काय आहे? इक्विटी शेअर्स रुपीज 80,000 बाय कॅश रुपीज 20,000. याला काय म्हणेन मी? पीसी काय झाला? पीसी रिसीव्ह. बघा दोन बाजू दिसतील. दोन्ही बाजूला काय दिसतंय? एका बाजूला दिसतंय पीसी येलो होतं, दुसऱ्या बाजूला दिसतंय परचेस कन्सिडरेशन मिळालं. झालं. आता थर्ड स्टेप ओव्हर. तिसरी स्टेप झाली. ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट प्रमाणे पहिली ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केली का? त्या दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे? रिअलायझेशन एक्सपेन्सेस जे आहेत ते 1,800 रुपये झालेले आहेत. रिअलायझेशन एक्सपेन्सेस एंट्री काय होणार आहे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. कारण खर्च कोणता आहे? रिअलायझेशन. मग ट्रीट काय करणार मी? रिअलायझेशन. मग सांगा दोन्ही अकाउंट काय आहेत? रिअलायझेशन आहे आणि कॅश आहे. आणि खर्च पेड करता याचा अर्थ फर्म मधून पैसे जातील ना. बरोबर. खर्चाचे पैसे जातील. एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. याचं पोस्टिंग कुठे होईल? पोस्टिंग रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय म्हटलं पाहिजे? तर टू कॅश इनटू ब्रॅकेट म्हणा हे काय आहे? एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू रुपीज 1,800. got it? झालं. तर याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल? द सेकंड इफेक्ट वेअर वी पोस्ट ऑन द क्रेडिट साइड ऑफ कॅश अकाउंट. हियर बाय
रिअलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट काय असणार आहे एक्सपेन्सेस रुपीज 1800 ओके समजते आता सर्व ऍडजस्टमेंट वी आर सॉल्व ऑल ऍडजस्टमेंट वी आर सॉल्व नाउ रिक्वायर्ड टू क्लोज द रिअलायझेशन अकाउंट फर्स्ट पहिल्यांदा कोणता अकाउंट क्लोज करा रिअलायझेशन विच साइड इज मोर कोणती बाजू मोठी आहे क्रेडिट और डेबिट which side debit side is more or credit side that is 40 60 90 26 1,26,000 1,27,800 1,80,000 debit side मध्ये कोणती आहे डेबिट साइड किती 1,27,800 तीस कुठे घ्या क्रेडिट कार्ड 1,27,800 यातून माइनस करा 1,18,000 किती फरक आला जो फरक आला तो माझा काय असणार बाय लॉस कुठे ट्रान्सफर करतो ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल that is Amir Salman Shah amounting to rupees 9,800. Now that 9,800 we are again distributed among the partners as per their profit and loss sharing. जेव्हा का त्याचं डिस्ट्रीब्यूशन देण्याची गरज आहे या साईडला बघा लॉस आहे आमिर सलमान शाहू 9,800 multiplied by 3 divided by 6 9,800 multiplied by 2 divided by 6 talking about loss 9,800 multiplied by 1 divided by 6 now the share of Amir in a loss of firm that is the amounting to this is 4,900 so you can get 4,900 Amir share in loss Salman share in 1,600 and 800 झाला बरोबर आला का आता हे कुठं जाणार मी काय म्हणलं रिअलायझेशनच्या क्रेडिटला एंट्री झाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन बरोबर दुसरं पोस्टिंग कुठं जाईल सेकंड पोस्टिंग ऑन दी डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल टू realization account into bracket loss Amir share 4,900 Salman share 1,600 Shahrukh share is equal to 800 now required to find out now close the second account what account MS trader account is closed by the amount of this one lakh होते का 1 लाख बंद क्लोज होते का 1 लाख रुपीज 1 लाख आता किती अकाउंट क्लोज करायचे राहिले आपली कॅश इक्विटी शेअर्स आणि पार्टनर्स कॅप आता मला काय शोधावं लागेल किती चुकल्या सर 3,000 make an absolute will be correct 3,267 काय किती 1,600 1,600 33 now make a correction as per the share of partner in loss that is Amirचा शेअर बरोबर आहे 3,267 1,633 what आता बरोबर ऍब्सोल्यूट आहे ठीक आहे so make a correct calculation चला पुढे जाऊया which account we are required to close now equity shares cash and partners capital but that equity share and cash we are distributed among the partners as per their profit and loss sharing ratio or final clear असं वाटणार आहे हे कोणत्या क्लेमनुसार वाटेल फायनल क्लेम चला मग कॅल्क्युलेट करावं लागेल फायनल क्लेम त्यासाठी मला लागेल ती क्रेडिटची टोटल चला मेक टोटल ऑफ क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल मेजर क्रेडिट साइड किती झालं 90,000 38,000 and 57,000 किती का टोटल अशीच बरोबर आहे now we are going to calculate final year थोड़ा सा लाइक करते हैं आणि इथून वर्किंग लोड
वर्किंग नोट मध्ये काय तयार करायचं आपल्याला फायनल क्लेम काय कॅल्क्युलेट करायचं नीड टू कॅल्क्युलेट फायनल क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचं त्यामध्ये टेबल तयार करतो ओके इक्वल टू क्रिएट टेबल here first column particulars next column Amit Shahrukh and Salman particulars Amit Salman Shahrukh इथं पहिला पार्ट आहे टोटल ऑफ क्रेडिट कोणती पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कोणती येणार पार्टनर्स कॅपिटल we already calculate the total of credit side that is Amit 57,000 Amit 57,000 Shahrukh 38,000 sorry Salman 38,000 and Shahrukh 90,000 19,000 यामधून लेस होईल लेस काय करावं लागणार डेबिट of which account partners capital account okay which account debit side of partners capital account that is Amit 4,900 Salman 3,267 and Shahrukh 1,633 now find out the balance the balancing figure kada 57,000 minus 4,900 yeah 52,100 again 38,000 minus 3,267 that is 34,733 and here 19,000 minus 1,633 is equal to 17,467 बरोबर बरोबर आहे 367 आता हे जे मला मिळालं ते काय आहे फायनल क्लेम म्हणजे मी आमिरला किती रुपये द्यायचे 52,100 सलमानला किती द्यायचे 34,733 तर शाहरुखला किती द्यायचे हे कशातून देणार मी इक्विटी शेअर आणि कॅश कशातून देणार इक्विटी शेअर आणि कॅश आता याचे रेशो काढा या रेशो कसा काढणार मी तुम्हाला काल सांगितलं आता याला मी डिवाइड करतो 1000 कितीला करणार 1000 मग माझा इथे रेशो येईल 52.10 34.73 and 17.36 येतो कसा रेशो येतो ना बरोबर आता यातले जेवढ्या फिगर्स राऊंड करता येतात तेवढ्या करा राऊंड फिगर कोणती करता येते इथे 52 इथे 35 तर इथे 7 बरोबर आला काही वाईट रेशो येतोय ना आता या सर्वांची टोटल करा किती आली रेशोची टोटल करा किती आली इज इक्वल टू किती आली 17 plus 35 plus 50 104 आली आता मला काय करायचं आहे पैसे वाटायचे कोणते इक्विटी शेअर्स आणि कॅश मला पुन्हा परत तयार करून घ्यावं लागेल वर्किंग नोट ओके फायनल क्लेम वी आर कॅल्क्युलेटेड as per their final claim balances we can calculate the final claim ratio of a partners okay now required to distribute the equity shares and cash balance to partners as per their final claim मग फायनल क्लेम काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की मला पहिल्यांदा इक्विटी शेअर अकाउंट क्लोज करावं लागेल आपण ते क्लोज केलं फरक आपण काढलेला आहे किती रुपये आलेला आहे 80,000 balance we are find out in a equity share account so we are required to distribute the 80,000 equity shares among Amit Salman and Shahrukh as per their final claim मग त्याचा फायनल क्लेमचा रेशो सुद्धा आपण काढलेला आहे किती आलाय 52 35 and 70 हा त्याचा काय आहे फायनल क्लेमचा रेशो आहे या तिन्ही रेशोची टोटल केली तर ती किती येते 104 104 मग पहिल्यांदा मी इथे डिस्ट्रीब्यूट करतो इक्विटी शेअर्स ओके सो बॅलन्स ऑफ इक्विटी शेअर्स किती आहे वी फाइंड आउट इन ए इक्विटी शेअर इन ए लेजर अकाउंट ऑफ इक्विटी शेअर दॅट इज 80,000 किती आहे 80,000 मग चला लिहून टाकूया 80,000 मल्टिप्लाइड बाय
आमिर फायनल क्लेम किती आहे 52. सो आमिर फायनल क्लेम 52 डिवायडेड बाय टोटल ऑफ फायनल क्लेम रेशो. फायनल क्लेम रेशोची काय देणार आहे तिथं टोटल विचारात देणार आहे किती आहे 104 आहे. सांगा इक्विटी शेअर्स किती आमिरला जातील, किती रुपये रकमेचे इक्विटी शेअर्स मी आमिरला देणार आहे, किती 40,000. किती आले 40,000. काय अडचण आहे समजलं. चला पुढे अगेन फर्स्ट पॉइंट इक्विटी शेअर्स टू सलमान. How much amount we are paid in the form of equity shares to Salman? Again, that formula we apply for finding out the amount of equity share paid to Salman. Now here 80,000 multiplied by final claim ratio, that is 35 divided by 104 is equal to 26,923. So we need to round up the figure. काय करावी लागेल फिगर राउंड अप करावी लागेल. म्हणजे मी आता इथे घेताना 26,923 घेणार नाही. किती घेतो 26,900 घेतो किंवा 26,920 घेतो. एका शेअर्सची किंमत किती सांगितली आपल्याला 10 रुपये सांगितले. किती रुपये सांगितले 10 रुपये किती सांगितली 10 रुपीज. सो वी नीड टू कन्वर्ट द अमाउंट और राउंड अप द अमाउंट इन ए अमाउंट ऑफ इक्विटी शेअर्स. म्हणजे अमाउंट किती आहे इक्विटी शेअर्सची 10 रुपये. मग इथं मी 26,920 रुपयाचे शेअर्स त्यांना देऊ शकतो का, कारण एका शेअरची किंमत किती आहे 10 रुपये. म्हणजे 20 रुपये मी तिथे विचारात घेऊ शकतो किंवा मी यांना डायरेक्ट किती देऊ शकतो 26,900. ठीक आहे. तुम्ही काय म्हणतो तुम्ही सांगा मला इथे किती रुपये रक्कम घेऊ 26,900 घेऊ. ओके. तर पुढे काळात सलमान झाल्यानंतर शाहरुख. फर्स्ट पॉइंट इक्विटी शेअर्स. ओके इक्विटी शेअर्स अगेन 80,000 मल्टीप्लाइड बाय 17 डिवाइडेड बाय 104 104 आलं. कॅल्क्युलेट करा किती आले 16,000 किती 13,076 76 और 73 व्हाट एव्हर इट इज 76 13,076 रुपये आले. 76 आली तर त्याला कन्वर्ट करा 100 मध्ये. बरोबर. म्हणजे आता इथे मी घेताना किती घेणार 13,000 माझे आले 76 पण मी रक्कम घेताना 13,000 किती घेतो 100. सो वी नीड टू राउंड अप दी अमाउंट. फिगर मी काय केल्या राउंड मध्ये घेतले. आता जसं इक्विटी शेअर्स डिस्ट्रीब्यूट केले तसं मला दुसरा पार्ट यात काय डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. आता लक्ष द्या हे जे वाटलेलं आहे हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ते लेजर मध्ये पोस्टिंग करूया. काय पोस्टिंग होईल तर बघा इक्विटी शेअर्स अकाउंटच्या कुठे जाणार आहे ते क्रेडिट साइडला. काय म्हटलं आपण बाय पार्टनर्स कॅपिटल आमिर सलमान शाहरुख 40,000 26,900 13,100. ओके वाटलं one posting we are recorded on the credit side of equity share. So we are required to give the second effect on the partners capital account. Which side debit side. So here to equity shares. Okay now आमिरला किती शेअर्स दिले 40,000 रुपयाचे शेअर्स दिले 40,000. सलमानला किती दिले 26,900. शाहरुखला किती दिले दॅट इज 13,100 13,100. 13,100 झालं. एक अकाउंट क्लोज केलं. आता या कॅश अकाउंट मध्ये कॅश अकाउंटची टोटल पाहिली तर किती येते डेबिटची टोटल इज मोर बिकॉज ऑन क्रेडिट साइड ओनली 1,800 वी आर रेकॉर्डेड. Okay, so debit side is more. Put this total of debit on credit side here 26,000. Okay, now deduct the 1,800 from 26,000. आपल्याला इथं बॅलन्सिंग फिगर मिळेल. that balancing figure is 24,200. किती आला 24,200. आता हा जो बॅलन्सिंग फिगर मिळाला तो मी कुणाला देणार आहे बाय पार्टनर्स कॅपिटल. ओके पार्टनर्स कॅपिटलला दे. पार्टनर्स कोण कोण आहेत आमिर सलमान अँड शाहरुख. बट दॅट 24,200 वी आर रिक्वायर्ड टू डिस्ट्रीब्यूट अमंग द पार्टनर्स ॲज पर देअर फायनल क्लेम रेशो. वाटावी लागते. चला वाटून टाकूया. मी इथं लिहितो सेकंड पॉइंट दॅट इज सेकंड पॉइंट कॅश. ओके कॅश बॅलन्स किती आहे कॅश इज इक्वल टू 24,200 मल्टीप्लाइड बाय 52 divided by 104. What is so here amount into rupees. Okay, Amir share in cash is rupees 12,100. 12,100 बरोबर.
Similarly, calculate the share of Salman in a cash as per the final claim ratio. That is, as per the final. So cash is equal to 24,200 multiplied by final claim of Salman 35 divided by 104 is equal to 8,144. Now calculate the share of Salman in cash as per their final claim is equal to 24,200 multiplied by 17 divided by 104 is equal to 3,956. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इक्विटी शेअर आणि कॅश मिळून आमिरला किती रुपये गेले पाहिजे, 52,100. बघूयात जात आहे बघा, टोटल करूयात आपण. किती आले आता, इक्विटी शेअर्स ची टोटल आहे किती आहे 40,000 प्लस किती 40,000 प्लस 12,100 किती भरते टोटल इथं झाले 52,100 आले का, आले. आता बघूयात यांची टोटल करा, किती भरते इथं सांगा मला, किती भरते रे 35,044. मला सांग, द्यायचे आहेत 34,733, पण टोटल आली किती 35,044. मग मला सांग यातून किती रुपये मला कमी करावे लागतील, कारण कॅश जास्त गेली ना सलमानला, द्यायचे तेवढे किती रुपये कमी करू, 311. मी तुम्ही मायनस करतो, लेस 311. आता मला सांग मी यांना कॅश किती देणार, टोटल किती आली 35,044. ही टोटल मी इथं आपल्या माहितीसाठी घेतली, फॉर युअर इन्फॉर्मेशन मी पुट दी टोटल. आता यातून 311 मायनस केले तर मी यांना कॅश किती देणार आहे, किती 7,833 देणार का, म्हणजे 311 रुपये कॅश ही सलमानला जास्त गेली. आता हे 311 कुणाला कमी गेली असेल, एक पार्टनर झाला नील झाला का, आता दुसरा पार्टनर ही नील झाला असेल. आता कशाची टोटल होईल, 26,900 प्लस 7,833 किती बनेल बघा, 34,733. बोलली का, बरोबर. तर मग हे 311 कशात ऍड करावी लागतील मला, डेफिनेटली डोळ्याचा कोणी आता ऍड करा, 311 ऍड केली याची टोटल देखील आपली किती भरेल, किती आली इथं 4,267 एवढी आली का टोटल. आता टोटल कुणाची होईल, इक्विटी शेअर्स ऑफ शाहरुख प्लस कॅश इज इक्वल टू 17,367. आली का. आता मला कशाचं रेकॉर्डिंग करायचं आहे, या कॅशचं, बरोबर. कोणती कॅश, ही कॅश कुठे रेकॉर्डिंग करायचं आहे, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सांगा आमिरला किती कॅश दिली, कॅश पेड टू आमिर दॅट इज 12,100, कॅश पेड टू सलमान दॅट इज 7,833 and cash paid to Shahrukh that is 4,267. Now make the total of these three amount. That total is always equal to 24,200. येते का, एवढी चालेल. चला, one effect given on the credit side of cash account, then second effect where we record on the debit side of partners capital account. Here to cash account, now Amir share in cash that is 12,100, Salman share in cash 7,833 and Shahrukh share in cash that is 4,267. Now make the total of डेबिट साइड. या डेबिटची टोटल करा, ही टोटल तुमची क्रेडिटची मॅच झाली पाहिजे. होते का, सांगा किती आले. आमिर 57,000, शाहरुख 38,000, सलमान 19,000. Okay, so here we are required to tally the partners capital account because after the date, आता याची डेट काय दिली असेल 31 मार्च 2020 बरोबर, किंवा 23 असेल, वॉट एव्हर इट मे. त्या तारखेनंतर आता पार्टनर्सचा क्लेम कोणताही बिझनेस मध्ये राहणार नाही. राहील का, त्यानंतर काय चालू होणार आहे, कंपनी चालू. काय चालू होईल, कंपनी. समजलं.
तमीम समजलं का आता वर्किंग नोट? ओके, सर्वांना समजली वर्किंग नोट? इन लास्ट लेक्चर वी आर डिस्कस हियर हाऊ टू कॅल्क्युलेट फायनल क्लेम, कसा करायचा हे पाहिजे का? ओके, आता इथे मी फक्त तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलं, आपले एक्झाम्पल लिहिलं तयारी झाली. नेक्स्ट एक्झाम्पल वी आर डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.